हॅलो एव्हरीवन, वेलकम टू अवर चॅनल दॅट इज एव्हरीथिंग इज हिअर. सो आजपासून आपण सुरू करतोय HR इंटरव्ह्यू सिरीज. त्याच्यामध्ये खूप सारे क्वेश्चन्स आणि खूप सारे पार्ट्स आहेत, बट आपण फर्स्ट आज पाहतोय HR इंटरव्ह्यू क्रॅक करण्यासाठी तुमचा लुक, तुमचा अपिअरन्स, तुमचं पर्सनॅलिटी कशी असली पाहिजे. जर तुम्ही फ्रेशर आहात तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अगदी महत्त्वाचा आहे. शेवटपर्यंत नक्की बघा. प्लस आपल्या चॅनलला फॉलो केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. सो तुम्ही खूप सारे इंटरव्ह्यू देत आहे, ठीक आहे. सो जर तुम्ही फ्रेशर आहात, न्यूली तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं आहे, और सो तुम्ही जस्ट तुमचं एज्युकेशन कंप्लीट केलं आहे आणि तुम्ही जॉब सर्च करताय, खूप ठिकाणी इंटरव्ह्यू देत आहे, रिझ्यूमे सेव्ह केली आहे, इंटरव्ह्यू देत आहे पण क्रॅक होत नाही आहे, कुठं चुकतं हे तुम्हाला कळत नाही आहे. आणि फ्रेशर असल्यानंतर कसं होतं, आपले इंटरव्ह्यू जर क्रॅक होत नसतील तर आपल्याला खूप टेन्शन येतं, खूप बर्डन येतं. सो तुम्ही खूप रट्टा मारताय, सगळे क्वेश्चन्स पॉसिबल जे काही क्वेश्चन्स असतील ते सगळे तुम्ही रट्टा मारून जाताय. हाऊ टू इंट्रोड्यूस युअर सेल्फ, जर तुम्हाला हा जॉब का करायचा आहे, तुम्ही जॉब का करताय, असे खूप जे बेसिक क्वेश्चन आहेत त्याचा तुम्ही खूप चांगला स्टडी केला आहे, खूप तुम्ही रट्टा मारून गेला असं समजूयात आपण, तरीही तुमचा इंटरव्ह्यू क्रॅक होत नाही आहे. तर त्याचं रिझन काय असू शकतं ते असं पण पाहूयात. फर्स्ट तर HR इंटरव्ह्यूसाठी काय होतं, फर्स्ट तुमचा अपिअरन्स, तुमची पर्सनॅलिटी ही जास्त मॅटर करते, ठीक आहे. तुम्ही जसं की एंटर करा तिथंच तुमचं 50%, मोर दॅन 50%, 50-60% तिथंच तुमचं जजमेंट होऊन जातं की हा कॅन्डिडेट कसा आहे, कॉन्फिडंट आहे, इथे सर्वाईव्ह करू शकतो, मी शिकवेल ते शिकू शकतो, ॲडॅप्टिबिलिटी आहे ह्याच्यामध्ये की नाही. अशा खूप सारे फॅक्टर्स आहेत जे की तुम्हाला बघितल्यानंतरच तो समजून जातो. मग तो ठरवतो की ह्याच्यासोबत आपण कसं इंटरॅक्ट करायचं. जर तिथं तुमचा अपिअरन्स 0% पडला तर तो तुम्हाला 1-2 क्वेश्चन विचारेल आणि म्हणेल की ठीक आहे तुम्ही जाऊ शकता. ओके. सो तुम्ही एवढं सगळं इंटरव्ह्यू प्रिपरेशन केलं असं त्याचा काहीच फायदा होत नाही तिथं, जर तुम्हाला याच्याने क्वेश्चनच नाही आन्सर केले. तर फर्स्ट आपण स्टेप बाय स्टेप पाहूयात की तुमचा लुक कसा असावा. फर्स्ट युअर लुक शुड बी फॉर्मल, ठीक आहे. तुम्हाला फॉर्मल कपड्यामध्ये जायचं आहे फर्स्ट. तुम्हाला फॉर्मल कपड्यामध्ये जायचं आहे आणि एकदम सटल जे कलर्स असतात जसे की व्हाईट, स्काय ब्ल्यू, असे सटल कलर्स असतात जे की तुमच्या कलरला आणि तुमच्या बॉडी लँग्वेजला सूट होतील. असे फॉर्मल शर्ट्स तुम्ही घालून जाऊ शकता इंटरव्ह्यूसाठी. प्लस तुमचं हेअरस्टाईल ही अगदी फॉर्मल नॉर्मल असली पाहिजे आणि बियर्ड असली तर ते ट्रिम असले पाहिजे, ठीक आहे. त्याच्यानंतर शूज पॉलिश असले पाहिजेत. तुमचा ओव्हरऑल लुक हा ऑफिस लुक दिसला पाहिजे, ओके. आणि त्यासोबत तुम्हाला कॉन्फिडंट राहायचं आहे. आपल्यामध्ये जर कॉन्फिडंट असेल तर पर्सनॅलिटी ॲटोमॅटिकलीच उठून दिसली जाते, ओके. जर तुम्ही मुलगी असाल तर तुम्ही कुर्ता पण ऑप्ट करू शकता, अदरवाईज जीन्स पण घालू शकता. जीन्स घातली असेल तर टॉप हा फॉर्मल असला पाहिजे, प्लस तो इन केलेला असावा ज्याने की तुमचा लुक आणखीन छान एलिगन्स होतो, ओके. आणि त्याच्यामध्ये तुम्ही मिनिमल ज्वेलरी घालू शकता, जसं की गळ्यामध्ये आणखीन वॉच असं काहीतरी तुम्ही घालू शकता, ठीक आहे. आणि तुम्हाला इंटरव्ह्यूच्या ठिकाणी अगदी पंक्च्युअल टाईममध्ये जायचं आहे. बिफोर जाऊ शकता, बिफोर 5 to 10 minutes, और अगदी टाईमच्या पण एक थोडे आधीच जायला हवं, ठीक आहे. इंटरव्ह्यूला गेल्यानंतर एंट्रन्सला रिसेप्शनिस्ट आपल्याला सांगतो की आम्ही इंटरव्ह्यूसाठी आलो आहे, तिथं तुमचं एंट्री वगैरे होते. तुमचं पूर्ण फुल एंटायर ऑफिसमध्ये तुमचं फुल एंटायर वातावरण असं, तुमचं फुल जे काही बिहेवियर असणार आहे ते अगदी रिस्पेक्टफुल असलं पाहिजे, फ्रॉम पिऊन, रिसेप्शनिस्ट टू युअर HR कोऑर्डिनेटर, ओके. सो तुम्हाला तिथं वेट करायला सांगितलं तर तुम्हाला वेट करायचं आहे. सोफ्यावरती अगदी व्यवस्थित बसलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला जेव्हा इंटरव्ह्यूसाठी बोलवतात की ठीक आहे पाठवा त्यांना, तेव्हा तुम्ही टकटक करायचे, ओके. जेव्हा ते तुम्हाला बोलतील की कॅन्डिडेटला आत पाठवा, तर त्यावेळी तुम्ही डिरेक्टली जाऊन थट असं दार उघडायचं नाही आहे. तर काय करायचं आहे, टकटक आणि थोडंसं पुश करून विचारायचं, मे आय कम इन सर और मे आय कम इन मॅम, ओके. ते तुम्हाला सांगतील की ओके यू कॅन कम. सो तुम्ही आत गेल्यानंतर समोर चेअर्स असतात, तर जाऊन डिरेक्टली चेअरवरती नाही बसायचं, तिथं जाऊन तुम्हाला उभं राहायचं आहे, स्टँडिंग पोझिशनला उभं राहायचं आहे. मग ते सांगतील ओके यू कॅन सीट, देन चेअर मागं ओढायचे आणि तुम्हाला बसायचं आहे. बसल्यानंतर थँक्यू सर, थँक्यू मॅम हे बोलायचं आहे. त्याच्यासोबत तुम्ही इंटरव्ह्यूला जाताना काय काय घेऊन जाता, आपला एक रिझ्युमे तर हवाच, तुमचा फोन देखील सोबत असतो, प्लस तुम्हाला पेनही तुमच्या हातामध्ये हवा आहे. सपोज की हे तुमची फाईल आहे, ठीक आहे. बऱ्याच फाईल आजकाल काय होतं
की असं ते चिटकवलेलं असतं, ते असं उघडताना ते साऊंड होतो, ते खूप इरिटेटिंग होतं. तर ते तुम्ही आधीच ते इनसाईड करून ठेवायचं आहे आणि तुमचा इंटरव्ह्यूसाठी जो रिझ्युमे असणार आहे तो वरतीच ठेवायचा आहे. ओके, तर बसल्यानंतर ते तुम्हाला फर्स्टली काय विचारतात, शो मी युअर रिझ्युमे ऑर गिव्ह मी युअर रिझ्युमे. तर तुम्ही डिरेक्टली असं ओपन करून असं ठेवून द्यायचं त्यांच्यासमोर आणि फाईल अशी खाली ठेवून द्यायचा टेबलवरती. तुमचा जो फोन असतो तर हा स्क्रीन पार्ट असं नाही ठेवायचा टेबलवरती. स्क्रीन ही ऑलवेज डाऊन साईडला असली पाहिजे, जेणेकरून कधी पण लाईट ही पॉपअप होऊ शकते. सो दॅट इज नॉट अ गुड मॅनर्स. तुम्हाला फोन देखील असा ठेवून द्यायचा आहे आणि एकदम स्ट्रेट पोझिशनमध्ये बसायचं आहे, कॉन्फिडेंटली बसायचं आहे. आणखीन तुम्ही एंट्री केल्यापासूनच ते तुमचे बिहेवियर बघत असतात की एंट्री कशी केली, ठीक आहे, मॅनर्स आहेत, विचारलं नंतरच बसला. ओके, देन काय 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 विचार काय असतात ते तुम्हाला जर तुम्ही घाबरले असाल, कसं असतं ॲज अ फ्रेशर इंटरव्ह्यू देताना थोडं अपडाऊन असतंच. जर तुम्ही घाबरला असाल ना तर ते तुम्हाला पाणी ऑफर करतात. यू कॅन टेक पाणी, यू कॅन टेक वॉटर. सो तुम्ही डिरेक्टली घेऊन प्यायचं नाही आहे. तुम्ही त्यांना म्हणजे असं म्हणू शकता, असं रिप्लाय करू शकता की नो सर थँक्यू. आणि इन केस आपण फंबल होऊ शकतो, न्यू फ्रेशर असतो, न्यू इंटरव्ह्यू सुरू असतात. सो जर तुम्ही फंबल केलं किंवा तुम्हाला खोकला लागला तर तुम्ही त्यावेळी पाणी घेऊन पिऊ शकता. असं नाही आहे की बिलकुल पाणी घ्यायचंच नाही आहे, बट इमिडिएटली गेला तर काय तुम्ही खूप पळत आलेले नसतात की जाऊन आपण लगेच इथं पाणी प्यावं. ओके, दॅट इज ऑल्सो वन मॅनर्स. सो ते तुम्हाला क्वेश्चन विचारतील. अगदी आपण जसं मराठीत बोलतो ना, खोटं बोल पण रेटून बोल, तसंच काहीचा प्रकार आहे. तुम्ही खूप अभ्यास करून गेलेला असता, खूप स्टडी केलेला असता, तुम्ही जे काही मेहनत केली 3 वर्ष 4 वर्ष 5 वर्ष तुमच्या एज्युकेशनमध्ये, सगळं तुमचा स्टडी इथं तुम्हाला करून आला असता, पण इथं तुम्हाला प्रेझेंट करायचा असतो. पण मनामध्ये एक धाकधूक असते, इंटरव्ह्यू फर्स्ट टाईम असतो किंवा इंटरव्ह्यू क्रॅक होईल की नाही, किंवा कंपनी काय काय वेळेस मोठी असते, ते कंपनी ॲटमॉस्फिअर पाहिल्यानंतरच आपल्याला भीती वाटते, अरे बापरे एवढ्या मोठ्या कंपनीत माझं होईल की नाही. अशा खूप साऱ्या मनात गोष्टी चालल्या असतात. सो तुम्हाला फंबल होऊ शकतं किंवा काही काही गोष्टी तुम्ही विसरून जाऊ शकता. तुम्ही आदल्या रात्री खूप याचा रट्टा मारला आहे, पण तुम्हाला इंटरव्ह्यू देताना ते तुम्हाला आठवू नाही शकत. पण ज्यावेळी तुम्हाला कॉन्फिडंट राहिलं तर बऱ्याच गोष्टी आठवतील आणि तुम्ही कॉन्फिडेंटली बोलू शकाल. आणखीन तो इंटरव्ह्यू असं पण म्हणजे इंटरव्ह्यू देताना याच्या लोक असे पण जज करतात, ओके ठीक आहे, याच्यामध्ये कॉन्फिडन्स आहे, याची पर्सनॅलिटी चांगली आहे, ॲडॅप्टिव्हिटी आहे, जरी त्याला 1-2 क्वेश्चन मागे पुढे झाले असतील, येत नसतील, तरी आपण इथं आपल्या कंपनीमध्ये घेतल्यानंतर त्याला ट्रेनिंग दिल्यानंतर हा मुलगा किंवा ही मुलगी आपल्याला चांगला आउटपुट देऊ शकते. हे जजमेंट HR तुमच्या बॉडी लँग्वेजमधून, तुमच्या अपिअरन्समधून समजून जातं. ओके, असं नाही की तुम्ही 10च्या 10 क्वेश्चनचे आन्सर दिलेत पण तुमचे बिहेवियर एकदम सिली आहे आणि तुम्ही सगळे रट्टा मारून गेले आणि तुम्ही सगळे आन्सर दिले आणि तुमचं सिलेक्शन होईल, असं बिलकुल नसतं. आणि बऱ्यापैकी काय असतं, आता वेगवेगळे डिपार्टमेंट्स आहेत, सेल डिपार्टमेंट, आणखीन बाकीचे डिपार्टमेंट, प्रोडक्शन डिपार्टमेंट. त्याच्यामध्ये काय असतं, प्रोडक्शनला तुम्हाला कस्टमरसोबत किंवा जे वर्कर्स असतात त्याच्यासोबत इंटरॅक्शन करायचं असतं. तर तुमची पर्सनॅलिटी तशी कमांडेबल पाहिजे की तुमच्या शब्दावरती त्या लोकांनी काम केलं पाहिजे. ओके, देन जसे सेल्समध्ये काय असतं, तुम्हाला लोकांना कन्व्हिन्स करायचं असतं. सो कन्व्हिन्सिंग स्किल तुमचं पाहिलं जातं. सो तुमच्या जसा जॉब आहे, जशी पोझिशन आहे त्याच्यानुसार तुम्ही तिथं तुमचं स्किल शो करायचं आहे. जसं की प्रोडक्शन असेल तर तुम्ही किती कमांडेबल आहात, तुमचा व्हॉइस कसा कमांडेबल आहे, किंवा तुम्ही एखाद्यावरती किती गोड बोलून किंवा तुमच्या जे काही तुमच्यात क्वालिटी आहे त्याच्यातून त्यांचं काम करून घेता, हे त्यात पाहिलं जातं. सेल्समध्ये काय होतं, कन्व्हिन्सिंग स्किल, हा कॅन्डिडेट आपल्याशी किती चांगला बोलतोय किंवा ह्याची वाणी गोड आहे का, हा लोकाला कन्व्हिन्स करू शकेल का, आपलं प्रोडक्ट त्याला देऊ शकेल का, हे सगळं जे जजमेंट असतं ना, ओव्हरऑल जजमेंट, हे तुमच्या लुकमधून आणि तुमच्या फर्स्ट ह्याच्यामधून कळून जातं. तर 60 to 70% तुमचं ओव्हरऑल जे सिलेक्शन आहे ना ते ह्याच बेसिसवरती होतं. सो हे सगळ्या ज्या बेसिक गोष्टी आहेत ना, 5-6 गोष्टी, त्या तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजेत, त्या फॉलो केल्या पाहिजेत आणि कॉन्फिडंट राहिलं पाहिजेत. आणि पर्सनॅलिटी शुड बी ऑलवेज इलिगन्स. आणि ते तुमचं सगळे क्वेश्चन झाले, त्यांनी सगळे तुम्हाला क्वेश्चन विचारले आणि ते तुम्हाला बोलतील की ठीक आहे तुम्ही येऊ शकता, वी विल कॉल यू, वी विल इन्फॉर्म यू. आणि जेव्हा ते तुम्हाला जायला बोलतात तेव्हा तुम्ही अगदी नीटली उठायचं आहे. उठल्यानंतर चेअर आपली थोडी मागे येते, साईडला होऊन चेअर आत पुश करायचे आहे, त्या ॲप्रोप्रिएट प्लेसला ठेवायचे आणि थोडं बेनून थँक्यू म्हणायचं आहे आणि निघून जायचं आहे. जर ह्या गोष्टी तुम्ही फॉलो केल्या ना ॲज अ फ्रेशर, तर तुमचा इंटरव्ह्यू नक्की 100% क्रॅक होऊन जाईल.
मोर दॅन स्टडी. स्टडी तर इम्पॉर्टंट आहेच, बट मोर दॅन स्टडी हे बेसिक एटिकेट्स मोर दॅन स्टडी हे बेसिक एटिकेट्स जे आहेत ना ते देखील तेवढेच महत्त्वाचे आहेत. सो नक्की हे फॉलो करा. आणखीन तुम्हाला जसे की क्वेश्चन्स आहेत, हाऊ टू इंट्रोड्यूस युअर सेल्फ, की तुम्हाला हा जॉब स्विच का करायचा आहे किंवा तुम्हाला हा जॉब का करायचा आहे, तुम्हाला आमच्याच कंपनीमध्ये जॉब का करायचा आहे, हे जे थोडे ट्रिकी क्वेश्चन्स असतात ना हे पण विचारले जातात. तर ह्याच्याबद्दलही तुम्हाला आणखीन काही माहिती असेल किंवा याच्यावर इंटरव्ह्यू क्रॅक करण्यासाठी आणखीन कुठल्या गोष्टींचं तुम्हाला बर्डन येते किंवा टेन्शन येते, कसं काय करावं हे जर तुम्हाला कळत नसेल तर नक्की मला कमेंट करून सांगा. मी त्या प्रश्नांचं देखील आन्सर घेऊन तुमच्यासमोर नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की येईल. सो स्टे ट्यून, सबस्क्राईब अवर चॅनल, लाईक, शेअर. थँक्यू.